नागरिकांच्या मेळाव्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामतीत नेत्याचं दुकान तर काही चाललेलं नाही। शरद पवारांनी या शब्दात अजित पवारांना टोला लगावलाय। सामान्य माणूस, कामगार, कष्टकऱ्यांचं दुकान मात्र जोरात चाललंय। तर लोकसभेला जे झालं तेच विधानसभेत व्हावं, राज्य सरकार आपल्या हातात येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय। राजकारण आपण कधी करत नाही, पण एक गोष्ट बारामती तालुक्यात जनतेने सिद्ध केली। नेते गावाचे होते, त्यांचं दुकान काही चाललं नाही। सामान्य माणसं जी आहेत, साधी माणसं आहेत, लहान शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, त्यांचं दुकान जोरात चाललं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवी पिढी, तरुणांची पिढी ही फुलाली। पाणी अस्वच्छ करण्याच्या संबंधीची स्थिती असेल तर त्याच्या बाबतीत सक्त कारवाई करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे। दोन्ही सरकार आमच्या हातात नाहीत, आज नाहीत, उद्या निवडणूक येईल। कालच्या निवडणुकीला काम तसं झालं, तसं काम झालं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही हे मी बघतो, आणि राज्य सरकार हातामध्ये आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही।